आयोगाकडे 7 महिन्यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली होती। हगवणे कुटुंबानं मयुरीला दिलेल्या यातनांसंदर्भात पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला होता। नोव्हेंबर 2024 मध्ये हे पत्र लिहिण्यात आलं होतं, मात्र पत्रावर काहीच कारवाई झाली नाही। मयुरी प्रकरणात राज्य महिला आयोग आता गोत्यात आलाय। वैष्णवीप्रमाणेच मोठी सून मयुरीला हगवणे कुटुंबानं किती नरक यातना दिल्या याचं पत्र तिच्या आईनं 7 महिन्यापूर्वी महिला आयोगाला लिहिलं होतं। या पत्रामध्ये मयुरीची आई लता जगताप यांनी हगवणे कुटुंबानं मयुरीला दिलेल्या नरक यातनांचा पाढा वाचलाय। विशेष म्हणजे 6 नोव्हेंबर 2024 ला हे पत्र लिहिलं होतं, मात्र यावर कुठलीही कारवाई झाली नाही। या पत्रावरून महिला आयोग आता गोत्यात आलाय। 20 मे 2022 ला मयुरीचं सुशील हगवणे सोबत लग्न झालं। लग्न झाल्यानंतर हगवणे कुटुंबानं फॉर्च्युनर गाडी आणि पैशांच्या मागणीचा सपाटा सुरू केला। सासू, सासरा, दीर आणि नणंद यांनी मारहाण करून धमकी देण्यास सुरुवात केली। आमच्याकडे बंदूक आहेत, तुझी आई आणि दिव्यांग भावाला मारून टाकू अशी धमकी दिली। माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी, आमच्या मागे राजकीय पाठिंबा असं म्हणत दमदाटी केली। 18/2/2024 ला पौंड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली। पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली। मयुरीला सोडावं म्हणून तिच्या पतीच्या मागेही तगादा लावायचे। मयुरीचा पती नकार देत असल्यामुळे त्याचा रागही मयुरीवर काढायचे। 6 नोव्हेंबर 2024 ला पती घरात नसताना मयुरीला बेदम मारहाण झाली। सासू, सासरा, दीर आणि नणंद यांच्याकडून मयुरीला बेदम मारहाण झाली। तिचे कपडे फाडले। मारहाणीवेळी सासऱ्याने मयुरीच्या छातीला हात लावला। दीराने मयुरीच्या अवखड जागी लाथ मारली। तुला मूल होत नाही तर आमच्याकडे ये या भाषेत मयुरीला शिवीगाळ केली। मयुरीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू असल्याचं कळताच दीराने मोबाईल हिसकावून पळ काढला। मोबाईल हिसकावल्यानंतर मयुरी त्याच अवस्थेमध्ये दीर शशांकचा पाठलाग करत होती। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेली आहे। मयुरी हतबल होती। त्याच वेळी सासू आणि नणंदेनं तिच्या विरोधात तक्रार दिली। अशा अनेक घटना आहेत ज्या अर्जामध्ये नमूद करता येऊ शकत नाहीत।